नमस्कार, मी यासीन खान प्रभात पर्व न्यूजवर आपलं सर्वांचं स्वागत करतो। मी सध्या चिंद्रन गावामध्ये आहे। या ठिकाणी मुंबई ऊर्जा लिमिटेडचं जे प्रकल्प येणार आहे त्या प्रकल्पाच्या विरोधात आणि त्याचसोबत गावठाण विस्तारासाठी या ठिकाणी चिंद्रनचे जे ग्रामस्थ आहेत ते उपोषणासाठी बसलेले आहेत आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी शिवकरचे माजी सरपंच अनिल ढवले साहेब जे गावठाण विस्तार हक्क समितीचे अध्यक्ष आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि ते या ठिकाणी प्रमुख उपोषणकर्ते म्हणून या ठिकाणी त्यांना पाठिंबा देत आहेत। ढवले साहेब, काय सांगाल, आज या ठिकाणी जे उपोषण करते या ठिकाणी सर्व जमलेले आहेत, आपण उपोषणाला स्वतः या ठिकाणी बसलेले आहात, नक्की का उपोषण करते आणि या मुंबई ऊर्जा लिमिटेड प्रकल्पाला विरोध काय? मुंबई ऊर्जा प्रकल्प जो आहे तो शेतकऱ्यांची जवळजवळ साधारणतः 70 शेतकऱ्यांची जमीन बाधित करतोय। खरं पाहता ग्रामस्थांनी जी जागा दाखवलेली आहे त्या गावचा जो गुरचरणाचा सर्वे नंबर आहे त्या गुरचरणातून जर ती लाईन घेऊन गेलं तर कोणीही शेतकऱ्याचं नुकसान होत नाही। त्या शासनाच्या जमिनीतून घेऊन गेलं तर शासनाचा फायदा देखील होतो आहे। काही टावरची जी संख्या साधारणतः 4 टावर त्यांना टाकावं लागतात, ती एका टावरमध्येच ती लाईन जोडली जाईल आणि शेतकरी जे मंडळी आहे शेतकरी जे आहे ती शेतकरी देखील त्याच्यात वाचला जाईल। साधारणतः 70 एकर क्षेत्र वाचला जाईल, याच्यासाठी तो आम्ही मंडळी विरोध करतो आहे। साहेब, या ठिकाणी आपण गावठाण विस्तारासाठी देखील उपोषण करत आहात, नक्की उपोषण केल्याने गावठाण विस्ताराचा जो प्रश्न आहे तो कशा प्रकारे सुटेल? गावठाण विस्तार करणं शासनाचं काम आहे। घटनेत आपल्याला तसे अधिकार दिलेले आहेत। दर 10 वर्षांनी जनगणना होतो, त्याच वेळेस गावठाण विस्तार देखील झाला पाहिजे। यावेळेस जेवढ्या वेळेस जनगणना झाली त्यावेळेस गावठाण विस्तार करणं गरजेचं असताना देखील गावठाण विस्तार झालेला नाही। म्हणून या ठिकाणी सरकारला जाग यावी आणि ह्या ठिकाणी वेगवेगळे जे प्रकल्प आलेले आहेत त्या प्रकल्पांमध्ये आम्हाला बाधित केले झालेले आहेत। आम्ही जे मोठी मोठी घरं आता बांधलेली आहेत त्या घरांना देखील आरक्षण नैनानी टाकलेलं आहे। त्याच्यामुळं गावठाण विस्तार करणं गरजेचं आहे आणि आमची जी ग्रामस्थांनी बांधलेली घरं आमचं गाव वाचवणं आमचा गरज झालेली आहे। त्या गरजेमुळं आम्ही गावठाण विस्ताराची आमची जी मागणी आम्ही लावून धरलेली आहे आणि 100% ती पूर्ण केल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाहीत। उद्या जिल्हाधिकाऱ्यांकडं आमदार जयंत भाईंनी बैठक लावलेली आहे। या संदर्भ आहे, चिंद्रनचा विषय आहे, पळसप्याचा विषय आहे, पेनच्या गेलच्या लाईनचा विषय, तिकडे देखील आपण जनजागृती करतो। गेल असेल, नैना असेल, कॉरिडॉर असेल, हे सगळेचे सगळे विषय राजकीय जे काही पुढारी आहेत सत्ताधारी ते घ्यायला त्यांना विसर पडलेला आहे। खऱ्या अर्थाने केंद्रातला जो गेलचा विषय तो केंद्रामध्ये मांडायला पाहिजे होता। या ठिकाणी 2 खासदार आहेत, मावळमध्ये खासदार आहे, रायगडमध्ये खासदार आहे, दोन्ही खासदारांनी आपला प्रश्न गेलच्या बाबतीतला तिथं उच्चारायला पाहिजे होता, तो उच्चारला नाही, कारण तो केंद्रीय कायदा आहे आणि राज्याचा कायदा आहे। कॉरिडॉरसारखा जो कायदा आहे तो राज्याने केलेला कायदा आहे आणि त्या राज्याच्या कायद्याला देखील आपल्या इथं मला असं वाटतं हे पावसाळी अधिवेशनात किंवा उन्हाळी अधिवेशनात त्याची काही चर्चा व्हायला पाहिजे होती, ती झालीच नाही आणि न चर्चा झाल्यामुळे ह्या सगळ्या शेतकऱ्यांना ज्या जमिनी फुकट शासन लागतो आहे काही भावाने, आता जी आर पाटील साहेबांनी सांगितलं का 11 लाख रुपये प्रति गुंठा वावंजाला भाव देतात आणि नितलसला 4 लाख रुपये देतात। मला असं वाटतं ह्या भागात अजून काहीतरी कमी असेल आणि ह्या ठिकाणी म्हणजे विशेष त्यांचं कौतुक करावं आणि शासनाचा धिक्कार करावा असं वाटतं आहे का 2 आदिवासी बांधव आहेत या ठिकाणी उपोषणाला बसलेले, भेकरावाडीतले 2 आदिवासी बांधव या ठिकाणी उपोषणाला बसलेले, त्यांच्या जमिनीमध्ये बेकायदेशीर मुंबई ऊर्जाने टावर उभा केला आणि त्यांना दमी देतात का तुम्हाला जे काय करायचं ते करा, आम्हाला काही गरज नाही। आज टावर देखील उभा केला। मला सांगा, आदिवासी बांधवाची ताकद कमी पडली, आज ती ताकद आम्ही सगळी मंडळी देतो। आमच्या इथं आदिवासी नाही कोण, आमच्या इथं कोण श्रीमंत नाही आणि कोण गरिबी नाही, जी काय आहे ती आमची जनता, ही जनता आता एकवटण्याला सुरुवात झालेली आहे। तालुक्यामध्ये ठिकठिकाणी असेच उपोषणं करू एकाच वेळेस एकाच दिवशी। मला असं वाटतं जे 175 गावं जी आहेत नैनामध्ये बाधित, त्या नैनामध्ये 175 गावांमध्ये असं मोठं आंदोलन करू आणि आम्ही आता जी आर पाटील साहेबांशी रात्रीच मी बोललो 10,000पेक्षा जास्त लोक एकत्रित येऊन एकाच व्यासपीठावरती आपल्याला आंदोलन करायचं आहे आणि जो काही नैनासारखा प्रकल्प आहे, MIDC सारखा प्रकल्प आहे, जे काही शेतकऱ्यांवर आमच्या तळागाळातल्या शेतकऱ्यांवर जे अन्याय होत आहेत त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही मंडळी सगळे एक होतो आहे। ज्या काही राजकीय पुढाऱ्यांना विसर पडले असेल पडू देत, आम्ही त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ। त्या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटना चिंद्रन इथूनचे सरपंच एकनाथ पाटील साहेब आहेत, ज्येष्ठ नेते जी आर पाटील साहेब आहेत, अनिल ढवळे आहेत आणि सर्व भगिनी आणि बंधू उपोषणाला बसलेले आहेत। मुळामध्ये 2 महत्त्वाचे प्रश्न आहेत। एक तर मुंबई ऊर्जा लिमिटेडनी जो टावर उभारण्याचं काम केलेलं आहे ते शेतकऱ्यांच्या पिकत्या शेतीमधनं हे टावर उभारण्याचं काम केलेलं आहे। आमची एक साधी मागणी आहे
की तिथे एक गुरचरणाची जागा, सरकारी जागा उपलब्ध आहे आणि त्या जागेतून जर टॉवर नेला तर शेतकऱ्यांची शेती वाचते. पण गुरचरणाचा वापर सार्वजनिक प्रयोगाकरता म्हणजे सरकारच्या प्रकल्पाकरता करायचा नाही. शेतकऱ्यांची शेतीमधून हे काम करायचं, शेती उद्ध्वस्त करायची. त्याच्यातला जो मोबदला देतील तो अत्यंत अत्यल्प आहे. त्या मोबदल्यात कोणाचं शेतकऱ्यांचं जे आयुष्याचं कायमचं नुकसान होणार आहे ते भरून येणार नाही. आणि केवळ 20 किंवा 27 मीटर शेती बाधित होत नाही, दोन्ही बाजूची शेती बाधित होते. त्या हाय टेन्शन पॉवरखाली कोण काही शेती करू शकत नाही. शेतकरी उद्ध्वस्त करायचं जे कारस्थान आहे ते चाललेलं आहे. या संदर्भामध्ये अनेक आंदोलनं झाली. या आंदोलनाची नंतर मला एक आवर्जून आपल्याला सांगायला लागेल ही सगळी मंडळी राष्ट्रवादीचे सरचिटणीस प्रशांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय नेते माननीय शरद पवार साहेबांना भेटले आणि मला कौतुक वाटतं की शरद पवारसारख्या राष्ट्रीय नेत्यांनी तर प्रांताला फोन केला, राष्ट्रीय नेत्यांनी प्रांताला फोन केला, कलेक्टरला फोन केला, चर्चा झाली आणि ते काम थांबलं होतं. पण जरा असं वाटलं की आता लोक बॅकफूटवर गेलेत, लोकांच्या शिथिलता आली, यांनी परत हे काम सुरू केलं आणि पावसाळ्यात सर्वे करतात. तो कोणत्याही परिस्थितीमध्ये ह्या उपोषणामध्ये कौतुक करायला पाहिजे. महिला बसलेल्या आहेत, 25-30 महिला बसलेल्या आहेत, जीव पणाला लावून महिला बसलेल्या आहेत, शेतकरी बसलेले आहेत. 2 मागणी आहेत. एक महाऊर्जा लिमिटेडचा जो टॉवर आहे तो गुरचरणात नाही, आमची शेती वाचवा, नंबर 1. दुसरी गोष्ट गावठाण विस्तार. ब्रिटिशांच्या काळी जे गावठाण झालेलं आहे त्यानंतर शासनाची जबाबदारी होती की दर 10 वर्षांनी गावठाण विस्तार करायचा आणि जी घरं मूळ गावठाणाच्या बाहेर बांधलेली आहेत त्यांचा सर्वे करून त्यांना प्रॉपर्टी कार्ड करून त्यांना कायदेशीर रेकॉर्डमध्ये त्यांचं नाव आलं पाहिजे. हे केलं नाही. दुर्दैवाने सगळी सरकारं येऊन गेल्यानंतर महसूल खात्याची जबाबदारी होती, सरकारची जबाबदारी होती, कोणीही जबाबदारी बजावली नाही. त्यामुळे आम्ही आमच्या जमिनीत आमच्या गावामध्ये बांधलेली घरं ही आता बेकायदेशीर ठरवायचं काम चालू आहे. नाही हेच केलं, सिडकोने हेच केलं. अजूनही 95 गावामध्ये शेतकऱ्यांनी गरजेपोटी जी बांधकामं केलेली आहेत ती नियमित केल्याचा GR निघाला. त्यात अनेक त्रुटी आहेत, त्या त्रुटी दुर्या केल्या जात नाही आणि पावसाळ्यानंतर आता परत थोडं कारवाई केली जाईल. त्या 95 गावातल्या लोकांचा जो अन्याय आहे तो दूर झाला नाही आणि आता हा अन्याय करायचं काम चालू आहे. तर हे जे गाव आहे ते गाव आता आपण खाजगी सर्वे करून मोजून घेतलेलं आहे. सरकारने पण सर्वे करावं आणि आमची जी घरं आहेत ती घरं मोजली घ्यावी जावी. पळसमेच्या भगिनींनी उपोषण केलं, बंधवांनी उपोषण केलं, नैनाचे अधिकारी, सिडकोचे अधिकारी इथे आले आणि त्यांनी लिहून दिलं की आम्ही तुमचे जी मूळ गावठाणाच्या बाहेर तुमच्या मालकीची घरं आहेत ते आम्ही तोडणार नाहीत. हे जरी असलं तरी अजून त्यांनी सर्वे केलं नाही. तेव्हा तो न्याय जो सगळीकडे लागला पाहिजे. नैनामधनं आमची सगळी जमीन वाचली पाहिजे, गावं वाचली पाहिजे. गुरचरण जी जमीन आहे ती आमच्या सार्वजनिक प्रयोगाची आहे. त्या जमिनीला सरकार हात नाही लावत आहे, तिथे टॉवर नाही येत नाही. कारण काय माहिती आहे, जसं पाटील साहेबांनी सांगितलं, अनिल ढवळेंनी सांगितलं, ती राखून ठेवली. कशाकरता? भांडवलदारांच्या घशात घालण्याकरता. तेव्हा शेतकऱ्यांचा बरबाद करून विकास होत असेल तर आम्ही विकास होऊन देणार नाही. असला विकास आम्हाला नको. आम्ही आहोत त्या शेतात चांगले आहोत. त्या विकासाच्या नावाखाली लोकांना लोबाडण्याचं काम चालू आहे आणि ही एक नांदी आहे. पळसव्याच्या भगिनींचा आजचा 8वा दिवस आहे. तिकडे दुर्लक्ष चाललेलं आहे, परंतु ते सुद्धा आंदोलन आता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्या भगिनी पण इथे येणार होत्या, त्यांच्या अंगात उभं राहायची त्राण नाही. म्हटलं आम्ही आज जाऊन येतो, आपण सगळ्यांचं दुःख एकच आहे. त्यांचं आंदोलन मिटल्यानंतर त्या येतील आणि आपल्या माध्यमातून सांगतोय की शेतकऱ्यांनी जागं झालं पाहिजे. आता दिबा पाटील येणार नाहीत, पण दिबानी जे काम केलेलं आहे ते काम पुढे न्यायचं असेल तर या तरुणांच्यातनंच दिबा पाटील निर्माण करायला लागणार आहेत. या शेतकऱ्यांच्यात नातूनच ते दिबा पाटील येणार आहेत. आता कोणीही आपली लढाई लढणार नाही. लोक येतील, मग लाजेकाशी व्हायला लागतं, पाठिंबा द्यायला लागतं, ठीक आहे, ज्याची त्याची मर्जी. परंतु जोपर्यंत जनता लढाईमध्ये उतरत नाही त्यावर लढाईला धार येत नाही. आणि या तालुक्याभर सगळीकडे आज जनता उतरायला लागली. काल आम्ही पेणला होतो, पेणमध्ये सुद्धा नैना गेलचा प्रश्न आहे. तिथूनचेच लोकंसुद्धा ते जागृत झाले आणि अनिल ढवळेंनी सांगितल्याप्रमाणे जसं दिल्लीच्या बॉर्डरवरती 3 राज्यातल्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन वर्षभर लढवला, 700-800 शेतकऱ्यांनी बलिदान दिलं आणि एक अगदी ताकदवान असलेल्या केंद्र सरकारला नमाला लागलं. आज आम्ही 10,000 शेतकरी बांधव घेऊन एक मोठं आंदोलन नैला हटवण्याकरता लवकरच्या काळात करणार आहोत आणि हे आंदोलन उभं राहिलं तर नैना बरखास्त झाल्याशिवाय राहणार नाही, हा मला विश्वास आहे. तेव्हा या सकट मी आज इथे या लढ्यामध्ये आलेला आहोत. आज
आणि हे आंदोलन चालू राहणार आहे. आंदोलन संपेपर्यंत आम्ही इथे आणणार आहोत. आणि आपल्याला पण विनंती आहे, आज मीडिया पण शेतकऱ्यांच्या बाजूने पाहिजे. आज सगळ्या मीडियामध्ये काय बघतो, हा काय बोलला, तो काय बोलला, जनतेच्या महागाईच्या प्रश्नावर, बेकारीच्या प्रश्नावर, शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती काय मीडिया बोलत नाही. कोण काय बोलला एवढंच चाललेलं, कोण काय बोलल्यापेक्षा काय घडतं हे मीडियाने दाखवलं पाहिजे. तेव्हा आपणही जनतेपर्यंत गेलं पाहिजे, सरकारपर्यंत गेलं पाहिजे आणि हा आमचा प्रश्न हायलाईट केला पाहिजे, एवढी आपल्याला विनंती करतो. आणि या सगळ्या लढ्याला सगळ्या भगिनींचं कौतुक करतो. आपण खांद्याला खांद्या लढ लावू. 2 दिवस काय होतं हे बघूया, नाही तर तिसऱ्या दिवसात जी आर पाटील साहेबांनी कबूल केलेलं आहे. आम्ही पण इथे वेळ आली तर आम्ही उपोषणाला बसणार आहोत. पण कोणत्याही परिस्थितीमध्ये हा शेतकरी जगला पाहिजे, जिंकला पाहिजे. आणि आमची गावकी, आमची भावकी, आमची शेती, आमची संस्कृती, आमची एकता ही टिकली पाहिजे. ह्याच्याकरता लढाई, या लढ्याकरता आम्ही खांद्याला खांद्या लावून शेतकऱ्यांच्या बरोबर. धन्यवाद. पाटील साहेब काय सांगाल आजच्या या उपोषणाविषयी? हे बघा, हे लढे जे सुरू झाले अलीकडं सुरेश ठाकूर साहेब अनिल ढवळे यांच्या नेतृत्वाखाली, हे लढे प्रत्येक गावात होणं गरजेचं आहे. कारण आमची एक धारणा झाली की आता मोर्चे, आंदोलनं, सभा याच्यामध्ये काही निर्णय होत नाही, सरकारचे अधिकारी ढम हलत नाहीत. आता जोपर्यंत शेतकरी जागा होत नाही तोपर्यंत आपल्याला न्याय मिळणार नाही. या स्वाभिमानी संघटनेने जे केलं आहे त्याला आम्ही सगळेजण पाठिंबा देणार आहोत. नुसता पाठिंबा नव्हे, उपोषणाला बसणं नव्हे, तर ह्या तालुक्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी जाऊन सगळ्या राजकीय पक्षांनी याच्यात उतरावं लावावं लागणार आहे. हा प्रश्न चिंद्रणपुरता मर्यादित नाही तर 264 गावांचा आहे. आणि म्हणून आम्ही सगळी मंडळी, आता देशामध्ये एक कायदा आहे ना, एक टॅक्स एक कायदा. आता इथं का ठाकूर साहेबांनी ते गोष्ट खरी आहे. 5 प्रकल्पामध्ये 5 वेगवेगळे नियम का? एकच नियम घ्या ना. म्हणजे कुठंतरी बसून सरकारी अधिकारी करतात. आता पळसपाल जे झालं त्याचं उदाहरण बघितलं. गावठाण विस्तारासंदर्भात फार मोठा लढा आपण दिला. 100 वर्षापूर्वी बांधलेल्या घराला नोटीस दिली. काय दिली? तुमचं घर हे दुसऱ्याला देण्यात येत आहे, ते दुसऱ्याला प्लॉट दिला, तुमचं तुम्ही घर पाडा, त्याला द्या. काय याच्यात साधणार आहेत मला काही कळलं ना. इंग्रजांच्या काळामध्ये जी 3-3.5 एकर जी जमीन गावठाणासाठी दिले, त्याच्यानंतर कुठल्याही सरकारने 1 इंचसुद्धा जमीन गावठाण विस्तारासाठी दिली नाही. हे लक्षात घ्या. येणारं सरकार सांगतो 200 मीटर आम्ही तुम्हाला दिलं आहे, कुठेही कागदावर नाही, कुठेही दिलेलं नाही. आणि जी घरं असे प्रकल्पांची जी घरं गावठाणामध्ये आहेत, जी फॉरेस्टमध्ये आहेत, ती सगळी घरं पाडली जाणार आहेत. त्यासाठी करोडो रुपयाचा दंड बसणार आहे. आणि त्याला विरोध करायचा असेल तर तुम्ही ठामपणेच राहायला पाहिजे. कुठल्याही पक्षाकडं, कुठल्याही माणसाकडं न बघता शेतकरी म्हणून या. त्याचे शेतकरी हे सगळ्याच पक्षाचे आहेत, त्यामुळे शेतकरी म्हणून एकत्र आलात, हा लढा यशस्वी घेऊ. आम्ही तुमच्यावर ताटपणे आहोत. जोपर्यंत आम्हाला निर्णय मिळत नाही, जसं पळसपालक तोपर्यंत चिंद्रणसह जोपर्यंत निर्णय मिळत नाही तोपर्यंत आम्ही हलणार नाहीत. उद्या गोळीबार झाला तरी चालेल. जे आम्ही जासईला केलं, गोळीबाराला समोर गेलो, आमची 5 माणसं मेली. शेवटी कुणाला तरी त्याग करावा लागणार आहे. तो त्याग करण्याची आमची तयारी आहे. परवा माझ्यावर कलेक्टर केस करायला निघले. जी आर पाटलांनी मामलेदाराला शिव्या दिला, मारायला धावलं. का धावू नये? जर मामलेदार सांगत असेल आम्हाला वेळ मिळणार नाही, कुणाला मिळणार नाही? प्रत्येक अधिकाऱ्याने इथे यायला पाहिजे. 5 दिवस सोडा, उद्यापासून इथे येऊन अधिकाऱ्यांनी तुमचे प्रश्न काय त्याच्यावर चर्चा करावी, काय मागणी सांगा, आम्ही सरकारी देतो. आणि कितीही कुणी आश्वासन दिलं, आपल्याला लेखी कागदोपत्री आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आपण कुठेही मागे हटायचे नाही. ही भूमिका तुम्ही शेतकऱ्यांनी घेणं गरजेचं आहे. आमच्यासारखी राजकारणाव्यतिरिक्त काम करणं कितीही मंडळ आहे, ती सगळी तुमच्यासमोर आणू आणि चिंद्रणकरांना न्याय दिल्याशिवाय गप्प बसणार नाही, अशी भूमिका आम्ही सगळ्यांनी घेतलेली आहे. या ठिकाणी स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष आहेत, ज्या संघटनेमार्फत या ठिकाणी उपोषण करत आहेत, त्या संघटनेचे अध्यक्ष आहेत किरण कडूसाहेब. कडूसाहेब, काय सांगाल, नक्की का उपोषण करताय, आपला विरोध काय आणि आपल्या मागण्या काय आहेत? पहिल्यांदा मी स्पष्ट करतो, गावठाण विस्तारासंदर्भात आपले जे वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध, तपवृद्ध जे आर पाटील साहेब, ठाकूर साहेब आणि ढवळे साहेब यांनी मार्गदर्शन केलं. मी तो मुद्दा टाळतो आहे आणि मी सरळ मुंबई ऊर्जाच्या टॉवरच्या प्रकल्पावर येतो आहे. साहेब, हा टॉवरचा प्रकल्प साधारणतः 2022मध्ये चालू झाला. वर्षाच्या सुरुवातीला ग्रामपंचायत किंवा कोणत्याही शेतकऱ्याला आजपर्यंत त्यांनी लेखी पत्र कोणतंही पाठवलं नाही. कलेक्टर, तहसीलदार किंवा मुंबई ऊर्जावाले यांनी कोणतंही पत्र न पाठवता 3-4 टॉवर चिंद्रण हद्दीमध्ये पूर्ण केले. ज्या वेळेला आम्ही प्रत्यक्ष जाऊन स्वतः ते काम बंद केलं त्यावेळेला त्या लोकांना जाग आली. त्यावेळेला त्या मुंबई ऊर्जेच्या लोकांना जाग आली आणि अक्षरशः मी स्पष्ट म्हणतो, निर्लज्जपणाचा कळस करता येईल. लोक एकही नोटीस न देता 3 ते 4 टॉवर त्यांनी बनवले. आणि आमची जी सुपीक जमीन आहे त्या सुपीक जमिनीत तिथे त्यांनी टॉवर बसवण्याचा प्रयत्न केला. ॲक्च्युअली तो आम्ही हाणून पाडला आणि आम्ही याच्यापुढे करूनही देणार नाही.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्वे नंबर 31 गायरान जमीन चिंधरण 16.5 एकर आहे. त्याची त्यांनी लेखी नंतर ज्यावेळेला आम्ही प्रकल्प बंद केला त्यावेळेला सर्वे नंबर 31 आपल्या मागे आम्ही बॅनरवर नोटीसही लावलेली आहे, ती तुम्हाला नंतर दाखवतो. आणि त्याच्या प्रतिही माझ्याकडे आहेत. सर्वे नंबर 31साठी त्यांनी नोटीस पाठवली. त्याच्यामध्ये टॉवर बसणार होता ॲक्च्युली, पण सर्वे नंबर 31मध्ये टॉवर लाईन न बसवता गावाची दुबार पिकाची म्हणजे खरीप आणि रब्बी दोन्ही प्रकारच्या जमिनी त्यांनी बाधित केल्या. सर्वे नंबर 31मध्ये त्यांनी टॉवर नेला तर जवळजवळ 50-60 शेतकरी आपले वाचतात, 50-60 एकर जमीन वाचते. परंतु तिकडे दुर्लक्ष करून जाणून बुजून पूर्वनियोजित मार्ग बदलून त्यांनी हा शेतकऱ्यांना बाधित करण्याचा प्रयत्न केला आहे आणि हा अन्याय मी याच्यापुढे कधीही सहन करणार नाही. दुसरी गोष्ट, आमच्याचबरोबर आता उपोषण करता पारधी बंधू बसलेले आहेत, पांडुरंग जानू पारधी. सेम आमच्यासारखाच अन्याय त्यांच्यावरही केला. वांगणीमध्ये त्यांची जमीन आहे, कोंडपामध्ये. त्यांच्या जमिनीत तुम्हाला पैसे देतो असं आमिष दाखवून त्यांनी टॉवर टाकला. आज त्यांना उद्धट भाषेत उत्तर दिलं जातं की काय करायचं ते करा. दुसरी गोष्ट, टॉवरचं ज्यावेळेस काम बंद केलं त्यावेळेला शेतकऱ्यांनी ते आमिष दाखवण्याचा प्रयत्न केला गेला. तुम्हाला 50,000 रुपये प्रति गुंठा आम्ही देतो आहे. 50,000 प्रति गुंठा कोणाला? जिथे टॉवर बसतो ना. टॉवर मार्गिकेमध्ये केबल बाधित शेतकऱ्यांचा आधीतील लोक विचार करत नाही आणि टॉवरवाल्यांना 50,000 त्यांनी सुरुवात केली, आम्हीच दाखवलं 50,000 देतो म्हणजे एक टॉवर ते सांगतात 2 गुंठ्यात बसतो. प्रत्यक्षात आम्ही जाऊन टॉवर मोजला, एक टॉवर हा 7-7, 8-8, 9-9, 10-10 गुंठ्यामध्ये बसतो आहे. मग हे कॅल्क्युलेशन कोणतं? आणि सरकारी अधिकारी मग यांच्या ह्या प्रोग्रामवर पांघरून कसे घालतात? आजपर्यंत आज आम्ही 2 वेळा कलेक्टर साहेबांना भेटलो, प्रांताबरोबर तर कितीतरी मिटिंग झाल्या, पण अजूनही मार्ग यातून निघाला नाही. आज त्यांनी ज्या वेळेला आम्ही उपोषण जाहीर केलं त्यावेळेला मला प्रांताने आणि तहसीलदारांनी मला पेपर्स दिले. ते पेपर्स त्यांनी अक्षरशः खोटे दिलेत. त्याच्यामध्येच तुम्हाला स्पष्ट सांगतो ह्या वादाचा मुद्दा कशामध्ये आहे तर त्यांनी सर्वे नंबर जो 31 दाखवला आहे आपला, सर्वे नंबर 31 म्हणजे टॉवर निश्चिती झाली त्यांची, पण तो 31 वय न टाकता त्यांनी 45मध्ये केले. आणि ह्याला भूमी अभिलेख कार्यालयाची बदमाशी आहे. भूमी अभिलेख कार्यालयातून सर्वे नंबर 31 आणि सर्वे नंबर 45 हा एक केलेला दाखवलेला आहे. शेकडो वर्षाचे नकाशे आमच्याकडे आहेत, तर सर्वे नंबर 31 हा वेगळा आहे, सर्वे नंबर 45 वेगळा आहे. पण आजचा गडबुक नकाशा पाहता सर्वे नंबर 45 आणि सर्वे नंबर 31 हे एक केले गेले आहेत. एवढा निर्लज्जपणा, आणि हे करायला त्यांना बळ देतं कोण हे मूळ शोधून काढलं पाहिजे. भूमी अभिलेखवाल्यांची एवढी ताकद नाही की चिन्हांचे 2 नकाशे एक केले गेले पाहिजेत. आणि हे मी बोलतो पूर्ण जबाबदारीने बोलतो आणि अभ्यासाने बोलतो आहे. आजही माझ्याकडे मूळ प्रती उपलब्ध आहेत भूमी अभिलेखच्या. सर्वे नंबर 45 वेगळा आहे, सर्वे नंबर 31 वेगळा आहे. पण आज त्यांनी सर्वे नंबर 31मधला टॉवर हा 45मध्ये टाकून तो 31मध्ये टाकलेला दाखवलेला आहे. आज लोक अडाणी राहिले नाही, शेतकरी ग्रॅज्युएटेड आहेत. शेतकऱ्यांची मुलं IAS करतात, इंजिनियर करतात, डॉक्टरी करतात. त्याच्यामुळे शेतकरी आता लंगोटी आणि बिगर चपले राहिले समजू नका. आज शेतकरी हा सुशिक्षित झालेले, एज्युकेटेड झाले, शेतकरी उठून उभा राहिला आहे, ताठ मानेने शेतकरी उभा राहिलेला आहे. तर ह्याच्यापुढे शेतकरी हा अन्याय कदापि सहन करणार नाही. पहिल्यांदा मी भूमी अभिलेखला चॅलेंज करतो की तुम्ही आमच्यासमोर कधीही चर्चेला पेपर तुम्हीच दिलेले आहेत आमच्याकडे. 2023ला भूमी अभिलेखचा नकाशा माझ्याकडे आणि तोच नकाशा भूमी अभिलेख बदलला कसा काय? आम्ही सरळ चर्चेचं आव्हान करतो कधीही आमच्या इथे आणि यायला लागेल त्यांना. ही बदमाशी आम्ही सहन करून देणार नाही. माझी एकच विनंती आहे इथे आलेल्या उपोषण कार्यकर्त्यांतर्फे की तुम्ही सर्वे नंबर 31मधूनच घ्या, जो नियोजित मार्ग आहे. आम्ही त्याला बदलायला सांगत नाही. त्याच्यामुळे एवढे शेतकरी वाचत आहेत. शेतकरी वाचला पाहिजे, शेतकरी जगला पाहिजे. आणि त्याला रिटर्न किती देता तर 1,30,000 रिटर्न देता. तुमच्या काय बापाची जमीन आहे का? ही जमीन आमच्या बापाची आहे. त्याच्यामुळं हा अन्याय आम्ही सहन करणार नाही. आज आम्ही उपोषणाला बसलो आहे. जे आमच्या संघटनेच्या बॅनरवर जे ब्रीदवाक्य बोधवाक्य की स्वयशस्त्र देशार्थ हाती धरावे, कटावे रणीया रिपुसी टपावे, तुझ्या रक्षणातूच रे सिद्ध होई, सदा संकटी देव धावू नये. समर्थांच्या दासबोधलातला आम्ही लाईन्स घेतलात. ह्याच्याप्रमाणे आज आम्ही पहिलं हात्यावर उपसलं उपोषणाचं. ह्याच्यापुढे मुंबई ऊर्जावाले इथं जर अनैतिक ताबा घ्यायला आले तर वेगळ्या मार्गाने त्यांना आम्ही जरूर उत्तर देऊ आणि ते उत्तर खूप कठोर असेल याची त्यांनी नोंद घ्यावी. त्याच्यामुळे गावठाण विस्तार संदर्भात आमची मागणी आहे ती राहणारच आहे. गावठाण विस्तार केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्ञानवृद्ध, वयोवृद्ध, तपवृद्ध ही मंडळी आमच्याबरोबर आहे. रथी महारथी आता इथे स्टेजवर बसलेले आहेत. त्यांचं आम्हाला सहकार्य राहणारच आहे. एवढे शेतकरी जमलेले आहेत. आज हे सगळे शेतकरी, रणरागिणी महिला वर्ग, त्यांची उपस्थिती चांगली आहे ती दिसते तुम्हाला. तर हे सगळे मिळून आम्ही गावठाण विस्तार जरूर करू आणि जी मुंबई ऊर्जा ह्या निर्लज्ज कंपनीची जी आररावी आहे ती आज आम्ही संपुष्टात आणू हे आम्ही आज प्रतिज्ञा करतो आहे. बस. या ठिकाणी चिंद्रण गावचे सरपंच ते देखील या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. नक्की त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत आपण. साहेब काय सांगाल, आज या ठिकाणी आपण स्वतः उपोषण करण्यासाठी बसलेले आहात, नक्की आपली काय मागणी आहे?
मागणी जी आता आमचे किरण कडू, आणखीन अनिल ढवळे साहेब, सुरेशजी ठाकूर साहेब, तसेच जे आर पाटील साहेब यांनी जे सांगितलेलं आहे त्यासाठी मी चिंद्रण ग्रामस्थांमधून आणि ग्रामपंचायतीमधून सरपंच या नात्याने पूर्ण पाठिंबा देत आहे. या स्वाभिमानी संघटनांचे जे कार्य हाती घेतलेलं आहे ते चांगल्या तऱ्हेने सफल हो हीच माझी इच्छा आहे. आज जे आपले ग्रामीण भाग असो सिटी असो किंवा अन्याय चाललेला आहे आणि अन्याय कुठेतरी थांबायला पाहिजे. आम्ही काही एक दिवस असं उपोषण आपले महानगरपालिकेला पण काढले, पण कोण न्याय द्यायला येत ना. खासदार आमदार आपले पनवेल तालुक्याचे आहेत, हेही आपल्याला कधी गाववाल्यांना न्याय देत ना. का आम्ही चुकी केले तुम्हाला निवडून दिले असं तुम्ही समजून चालू नका. याच्यानंतर तुम्ही जर समजा असेल का आम्ही लोकांपर्यंत पोचत ना, आम्ही न्याय देत ना, हे गलत आहे. लोक तुमच्यासाठी घराघरातून मतदान करून तुम्हाला निवडून आणतात कशासाठी? का आम्हाला कुठेतरी आमच्यासाठी उभे राहतील आणि आम्हाला आमच्यावर एवढा अन्याय चाललेला आहे. हे नैना असो तुमचे आता टावर आलेले आहेत, या एवढा अतिक्रम चाललेला आहे हे आपल्या अधिकाऱ्यांचा. या अतिक्रम कुठेतरी थांबायला पाहिजे. त्याच्याकरता याही खासदार असो आमदार असो याही लोकांसाठी धावून यायला पाहिजे आणि त्या लोकांना सहकार्य करून त्यांच्यासाठी उभे राहून त्यांना न्याय मिळवून द्यायला पाहिजे. शासनाला आम्ही वेळोवेळी पत्रव्यवहार केला, वेळोवेळी आंदोलन केले, मोर्चे काढले, पण शासन जर दखल घेत नसेल तर आम्ही सर्व शेतकऱ्यांनी मिळून उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे. आणि मी सर्वांच्या वतीने असं सांगू इच्छितो की आमच्या जिथपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तिथपर्यंत आम्ही उपोषण मागे घेणार नाही. कारण आमच्या मेन मागण्या आहेत की गावठाण विस्तार, की जो मूल गावठाण आणि मूल गावठाणाचे जे बाहेरील घरं आहेत ती समाविष्ट मूल गावठाणात करण्यासाठी ही आमची प्रामुख्याने मागणी आहे. आणि दुसरी मागणी की जो मुंबई ऊर्जाचा जो टॉवर येतो आहे तो शेतकऱ्यांच्या जागेतून न नेता त्याच्या साईडला पॅरलल जी जागा आहे की गुडचरण त्या जागेतून जर नेला ते बहुतांश म्हणजे 50 ते 60 शेतकरी वाचतात. हे प्रामुख्याने ह्याच मागण्या आहेत की गावठाण विस्तार व्हावा आणि जो टॉवरचा आहे तो रूट चेंज व्हावा. या प्रामुख्याने आमच्या मागण्या आहेत. मुंबई ऊर्जा मार्ग हा यांचा इतका या सरकारचा पण यांना हात असेल, माझ्या मते तर सरकारचा पण यांना हात आहे. यामुळे यांची इतकी हुकुमशाही चालू आहे की वारंवार संघटनेतर्फे ग्रामपंचायततर्फे पत्रव्यवहार करूनसुद्धा ते कुठल्याही प्रकारचे आम्हाला लिगल पेपर देत नाही आणि दिले तर त्याच्यावर सही शिक्का नसतो आणि अर्धवट पेपर असतात. कुठल्याही प्रकारचा मोबदला नाही शेतकऱ्याला, कुठल्याही प्रकारची माहिती नाही. आधी काम चालू हुकुमशाहीने काम चालू केले. आणि पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी जो गुरचरणीचा आमचा भाग आहे तिथून न नेता जाणीवपूर्वक शेतकऱ्यांच्या इथून म्हणजे जवळजवळ 70-75 एकर जमीन आमची शेतकऱ्यांची त्यांनी हडप करण्याचा विचार केलेला आहे. मुंबई ऊर्जांचा एकदम म्हणजे अत्याचार चाललेला आहे आमच्यावर. आम्ही त्यांच्याकडे सतत गेलो पण कधीही आमची काही मागणी पूर्ण केली नाही. आम्हाला कुठलाही इगली पेपर दिला नाही. त्याही आमचा म्हणजे एकदम अन्याय करतात. काय पोलीस सहकार्यांचा ते दबाव आणून आम्हाला कुठेतरी खाली पाडायचा काम करतात, पण ते आम्ही सहन करणार नाही. आम्ही आता पेटून उठलो आहे सर्व ग्रामस्थ सदस्य आणि सगळ्या बंधू भगिनी. आम्हाला निर्णय भेटल्याशिवाय आम्ही मागे सरणार नाही. हा 100% निर्णय आणि आमच्या गावातून सर्व 100% लोकांचा आम्हाला त्यांनासुद्धा ही मागणी 100% आम्हाला भेटलीच पाहिजे तरच आम्ही मागे हटू, नाही तर आम्ही हटणारच नाही. आणि पोलीस कर्मचाऱ्यांना बरं तुम्ही आम्हाला सहकार्य करा, ते काय पैशाच्या जीवावर त्यांना सहकार्य करतात, पण आम्ही मागं हटणार नाही. मी रुपेश मुंबईकर. मेन महत्त्वाचा विषय म्हणजे आम्ही तरुणांना रिप्रेझेंट करण्यात येत आलो आहोत. जर आपण उपोषण म्हटलं तर साहेबांना पण अनुभव असेल की तुम्हाला तिथे 50-60 उलटलेलेच लोक भेटतील. आत्तापर्यंत जेवढी आंदोलन झाली इथे जर तुम्ही बघितलं, जर मागे पानं उलगडली तर तुम्हाला तरुणांची संख्या एकदम 0पैकी होती. पण आता काल बदलला आहे. कसं असतं, एक काळ असा होता की तुम्हाला पाठिंबा म्हणून अनुभवी लोक पाहिजे होते, पण शक्ती जिथे पाहिजे तर तिथे तुम्हाला तरुणांची गरज होती. आज तरुण जागा झालेला आहे. मग ते सोशल मीडिया असो, गुगल असो, काही गोष्टी आपल्याला माहिती नव्हत्या. आपण जी गोष्ट आपल्या समस्या आपण गुगल करतो, आज गावठाण विस्तार टाकला तर तुम्हाला पूर्ण डिटेल त्याच्यामध्ये येतं. त्याच्यामुळे तुम्ही आजचा तरुण खूप हुशार झालेला आहे. एखादा आपल्या ग्रामीण भागातला तरुण हा IAS ऑफिसरला सुद्धा ज्ञान देऊ शकतो, एवढी ताकद आपल्याला आत्ता या ग्रामीण भागातल्या तरुणामध्ये आलेली आहे. पूर्वी त्यांना उत्तर देण्यासाठी आपल्याला एवढे शब्द नव्हते. आता तुम्ही जर बघू शकता, जर तुम्ही तुम्ही स्वतः न्यूज चॅनल यूज करता तर शेतकरीसुद्धा आता त्यांना कायदे सांगायला लागलेले आहे. पूर्वी काय होतं, आपल्याला कायद्याची माहिती नव्हती
आणि तोच फायदा घेऊन शासन किंवा जे शासकीय अधिकारी आहेत ते आपल्याला लुटायचे. आता शेतकरी स्वतः कायदे पंडित झालेला आहे. आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली, जो कायदा दिला, तो कायदा आता आत्मसात करून आम्ही तरुण या लढ्यामध्ये, या उपोषणामध्ये यासाठी सामील झालो आहोत. आणि एक धमकीवाचा इशारा आमच्या शासनाला की आता तरुण रस्त्यावर उतरायला लागला आहे. जो तरुण तुमच्या शासकीय योजनेची धुरा सांभाळणारा, जो तरुण तुमच्या औद्योगिकरणाला मदत करणारा, ज्या तरुणानं आज नोकरी शिक्षण घ्यायला पाहिजे, तो तरुण आज उपोषणाला बसतो. म्हणजे याच्यामध्ये सरळ दिसतं का सरकारचं फेलियर आहे. शासन कोणत्याही प्रकारची आज ही वेळ येतच का नाही. तरुण हा देशाच्या विकासासाठी गेला पाहिजे, ना की आंदोलनासाठी. पण आज उलट आता आम्ही आज आमचे सर्व कामधंदे सोडून इथं आलो आहोत. कारण का आज आमच्या स्वतःच्या नाक दाबला सरकारने. आता घरं गेली. आज जरा नवी मुंबई असेल, तुम्ही मुंबई असेल, आज कितीतरी घरे तोडण्यात आली. काय होतं, लोक येतात, आंदोलन करतात, सरकार दाखवते लिगली. आज आमचे किरणकडे असतील, टावरचा जो सर्वात मोठा भयानक मुद्दा आहे, ज्याचा करून विशेष करून आम्ही ज्याच्यासाठी आज आंदोलनामध्ये आहोत, की आपण जेव्हा बेकायदेशीर संप करतो एखाद्या ठिकाणी आपण जाऊ, तेव्हा शासन आपल्याला काय सांगतं, तुम्ही बेकायदेशीर करू शकत नाही, लिगली करा. आज स्वाभिमानी शेतकरी संघटना ही 1 वर्षापासून लिगली पेपर आज देते शासनाला. म्हणजे थोडक्यात शासनाला आता सीधे उंगली से घी निकलने वाला नहीं है, अभी टेढ़ी उंगली. शासनाला सरळ समजतं की तुम्ही जर लिगली करा. शासनाला जसे इंग्रजांना आपण उत्तर दिले होते की बेरे को सुनाने के धमाके की जरूर आहे. जे भगतसिंग राजगुरू यांनी संसदेमध्ये बॉम्ब फोडण्यामागचं कारण काय होता, ते पण आमच्यासारखे असे सरकारला पत्रावर करत होते. पण शासन बहिरा होता, त्याला आवाज नाही आला, म्हणून त्यांनी बॉम्ब फोडला. आपल्याला वाटतं त्यांनी बॉम्ब काय लोकांना मारायला फोडला होता. तोच बॉम्ब आज आम्ही चिंद्रगावमध्ये फोडण्यासाठी जमलो आहोत. एवढेच सांगून मी माझ्या भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ते सुरुवातीला आम्ही जेव्हा त्यांनी मुंबई ऊर्जानी आमच्या जमिनीमध्ये टावर उभा केला, त्यावेळेस आम्ही विरोध करायला गेलेलो की तुम्ही आम्हाला कोणत्याही प्रकारची नोटीस न देता, कोणत्याही प्रकारची माहिती न देता असं कसं तुम्ही म्हणजे आमच्या जागेमध्ये टावर उभं करू शकतात. तर ते बोलले की टावर पूर्णपणे उभा झाल्यानंतर, म्हणजे पूर्णपणे टावरचं काम झाल्यानंतर तुम्हाला या टावरचा मोबदला देतो, हे ते बोलले. त्यांनी आमची जमिनीची म्हणजे ती 64 गुंठ जमीन आहे, जेवढं आम्ही जमिनीला कुंपण करतो त्यातले 30 ते 40% कुंपणाचं म्हणजे नुकसान करून टाकलं आहे. म्हणजे पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकले 30 ते 40%. आणि ज्यावेळेस बोलायला गेलो की आम्हाला मोबदला काय, म्हणजे साहेब मोबदला कसं द्याल, कुठलं म्हणजे किती जमिनीमध्ये, जेवढी जमीन आहे आमची 64 गुंठ, किती गुंठ्यात आमचा टावर बसला आहे, किती म्हणजे ज्या तारा जातात टावरच्या त्या किती आहेत, हे विचारायला गेलो तर ते बोलायला लागले की काय बोलतं, डोक्यावर चढल्यासारखे करतात. म्हणजे जमीन आमची, ज्या जागेत आम्ही भात लागवड करतो, शेती करतो, ज्या जागेमुळे आमची उदरनिर्वाह होतो आमच्या जागेमुळे, त्याच जागे म्हणजे ते ह्या जागेबद्दल असे बोलायला लागले की काय बोलतं, डोक्यावर चढल्यासारखे करतात. शेतकरी करून काय करणार, हे असले शब्द वापरतात. आमची जमीन MIDCत गेली आणि अर्धी होती ती टॉवरमध्ये गेली. आणि आता घर राहिलं शिल्लक, ते पण आता नयनामध्ये चालले आहेत. तर आम्ही काय करणार, म्हणून उपोषण करण्यात याच्यात आम्हाला पर्यायच नाही राहिलं. आज आम्ही इथं आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही.